दुष्काळी भाग, पाण्याची टंचाई आणि शेतीतून मोठा नफा ऐकायला अवघड वाटतं, पण रहमतपूरच्या दीपक माने यांनी ते प्रत्यक्षात करून दाखवलं. अवघ्या 18 गुंठे क्षेत्रातून लाखोंचा मुनाफा कामावत त्यांनी सिद्ध केलं की शेतीचं भविष्य मेहनतीत, नियोजनात आणि योग्य विक्रीत दडलं आहे. आले शेती सोपी नाही, पण अशक्यही नाही. कष्ट, सातत्य, संयम आणि पाण्याचं अचूक व्यवस्थापन याच्या जोरावर दीपक माने यांनी मायनस ते प्लस असा प्रेरणादायी प्रवास घडवला. ही केवळ एका शेतकऱ्याची यशोगाथा नाही, तर प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्याला नवी दिशा देणारी प्रेरणा आहे. योग्य नियोजन असेल तर शेती ही सोनं पिकवू शकते. रहमतपूरचे यशस्वी आले उत्पादक शेतकरी दीपक माने यांची यशोगाथा त्यांच्याच शब्दात. नमस्कार, मी दीपक माने, रहमतपूर तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या गावचा शेतकरी, आले उत्पादक शेतकरी म्हणायला काय अडचण नाही. तसं मी गेली जवळजवळ 10 वर्ष झालं आले या पिकाचं उत्पादन घेतो आहे. पण चालू वर्षी मला आले या पिकातून भरघोस असं उत्पादन मिळालं. हे आपलं एक 18 गुंठ्याचं क्षेत्र आहे. त्यामध्ये साधारण मी आत्ता मागच्या आठवड्यात आले काढलं. 30 गाड्या म्हणजे साधारण 15 टन माल मला निघाला. आजपर्यंत उच्चांकी उत्पादन मला मिळालेलं आहे. त्यासाठी गेल्या वर्षी आपण 3 जूनला लागण केली. यामध्ये साधारण एक आल्याच्या 5 भरी आपण केले त्या आले पिकासाठी. या रानात रान पूर्ण हलकं आहे, पूर्ण दगडाचं आहे, तांबडं रान आहे. शेवटी 5व्या भरीला तर अक्षरशः माती खाली लागलीच नाही, मुरुमच निघत होता. पण 5 भरी केल्यामुळं 5 खताची डोस पडल्यामुळं आलं एवढ्यामध्ये चांगलं आलं. आणि चालू वर्षी पाण्याची फार अडचण आली. उन्हाळ्यात फक्त 1 तास मोटर चालायची. पण त्या टप्प्यातसुद्धा मी आले या पिकाला पाणी जास्त प्रमाणात चालू ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीनं मला चांगलं उत्पादन मिळालं. आल्याची शेती करणं ही तशी काही सोपी गोष्ट नाही आहे, पण आल्याच्या शेतीशिवाय तुमचा प्रगतीसुद्धा होऊ शकत नाही. साधारण शेतामध्ये 20 गाड्या जुना माल आणि नवीन 10 गाड्या माल असा माल निघालेला आहे. 20 गाड्या मालाला साधारण 75,000 रुपये गाडीप्रमाणे आपल्याला 15 लाख रुपये झालेत. आणि साधारण नवीन 30,000 रुपये गाडीप्रमाणे आपल्याला ते 3.5 लाख रुपये, टोटल 18.5 लाखाचं आपल्याला उत्पन्न या पिकातून मिळालेलं आहे चालू वर्षी. पूर्वी कधी आल्यातून एवढं उत्पन्न मिळालं होतं किंवा इतर कुठल्या पिकातून एवढं उत्पन्न मिळालं होतं का? नाही, आल्यातूनच उत्पन्न जास्त मिळतं. ह्याच्या पाठीमागं सुद्धा मिळालं होतं एक 18-19 साली, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालं नव्हतं. त्याच्यानंतर कोरोनाच्या काळात आल्या पिकामध्ये लॉससुद्धा होतं. म्हणजे आलं पीक काय शाश्वत असं म्हणजे भरपूर उत्पादन देतं, पण त्याला पैसे मिळण्यासाठी पण बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत ठरू शकतात. तुम्हाला बाजार मार्केट काय मिळतं आहे. कोरोनाच्या काळात मी 3 एकर आलं लावलं होतं, त्यात मी जवळजवळ 4 लाखाला मी लॉससुद्धा गेलो. म्हणजे माझा तोटासुद्धा झाला होता, पण मी थांबलो नाही. मी जर वर्षी गेले 10 वर्ष झालं प्रत्येक वर्षी माझं आलं हे पीक असतंच. त्यामुळे कधी ना कधी तरी तुम्हाला असे एक वेळ येते की त्यात तुमचं म्हणजे पैसे सगळे निघून जाते. अलीकडच्या काळात आले उत्पादक म्हणून नव्यानं जे शेतकरी आलं घेतात पीक, त्याच्यामध्ये 2 वर्ष 3 वर्ष समजा नुकसान झालं तर ते बाजूला पडतात, ऊसाकडे वळतात. बरोबर आहे. मग तुम्ही काय सांगाल नवीन युवा शेतकऱ्यांना? माझं तेच सांगणं आहे की तुम्ही आलं हे पीक जर वर्षी केलं पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे. कुठल्या वर्षी त्याला दरील सांगू शकत नाही. आणि हिशोब काढला तर आलं 20,000 रुपये गाडीने गेले तरी शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील. साधारण चांगलं उत्पादन केलं तर एक 35 गाड्यामध्ये एक 17-18 टन माल तुम्हाला मिळू शकतो एकरी. 17-18 टनानं 20,000 हिशोब जरी केला तरी 7-1 लाख रुपये तुम्हाला आरामात मिळू शकते. खर्च 2.5-3-4 लाखापर्यंत जाऊ शकतो. पण हे तुम्हाला किती शॉर्ट टर्ममध्ये आहे ना. तुम्ही ऊसाचं पीक घेणार, 18 महिने त्याला थांबणार तुम्ही, मग ऊस जाणार, मग बिल येणार. त्यात जास्तीत जास्त फायदा किती तो 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख. पण ह्यात 20,000 जरी तुम्हाला दर मिळाला आणि ॲव्हरेज तुमचं 35 गाड्याचं निघालं तरी तुम्हाला एक 3-3.5 लाख रुपये आरामात 11 महिन्यात मिळू शकते. त्यामुळे आल्याचं पिकात हे सातत्याने ठेवलं पाहिजे. चालू वर्षी आपण हे आल्याचं पीक केलेलं आहे. साधारण एक 22 गुंठ्याचं हे आपलं क्षेत्र आहे. तर या क्षेत्रामध्ये आपण 25 मेला आल्याची लागण केलेली. त्यावेळेस आपण काय भेसळ डोस टाकून लागण करून त्याला रेन पाईपद्वारे आपण पाणी त्याला दिलं होतं. कारण उन्हाळा खूप होता, टेम्परेचर जास्त होतं, बऱ्याच लोकांचं आलं गाभण्याचं प्रमाण जास्त झालं. पण आपण व्यवस्थित नियोजन केल्यामुळं व्यवस्थित 1 नंबर उगवण क्षमता झाली. आता आज मी खतं टाकले, माझा भर होणार आहे पहिली आल्याची. याला आलं
पीक बघताय तुम्ही चांगलं आहे म्हणजे माझ्या हिशोबाने हे सुद्धा पीक आता खूप सुंदर आले.